नमस्कार. ही आहे आमच्या इथली शाळा. आता म्हणाल शाळा का दाखवते ही? शाळा म्हटलं की प्रत्येकाची एक आठवण असते. आठवण आता त्यातलीच एक आठवण म्हणजे भात. शाळेतला भात. आता झालं काय, माझ्या घरात कितीही चांगल्या तांदळाचा भात केला, कितीही चांगला भात केला, तर माझ्या मुली काय भात खात नाहीत. मग म्हटलं शाळेतला भात आवडीने मात्र खातात हां. मग म्हटलं आज जाऊन शाळेत बाईंकडून भाताची रेसिपी काहीही करून घ्यायचीच. बाईंनी आधीच भाताची तयारी केलेली. बाईंनी बाईंना म्हटलं मला व्हिडिओ करायचा आहे. बाई म्हटल्या करा. बाईंनी कुकरमध्ये तेल टाकलं, त्यात जिरे, मोहरी टाकली, हिरवी मिरची टाकली, हळद टाकली आणि चांगलं असं हलवून घेतलं. मग त्यात बाईंनी टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला हलवत होत्या. चांगला टोमॅटो हलवून घेतला बाईंनी. मग त्यात बटाटा टाकून बाईंनी चांगलं मिक्स करून घेतलं. साधा सिंपल, जास्त तिखट नाही. लहान मुलं खातात त्याच्यामुळे बाईंनी तिखट भात बनवला नाही आहे. इथं बाईंनी तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली. त्याच्यात टाकून चांगलं बाई हलवून घेणार होत्या. चांगलं बाईंनी हलवून घेतलंय बघा तुम्ही. हे बाईंचं शाळेतलं छोटंसं किचन आहे. तिथे लाईट नव्हती त्याच्यामुळं जरासा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या. नंतर बाईंनी चवीप्रमाणे मीठ टाकले. स्वच्छतेची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतली आहे शाळेत. नंतर बाईंनी जेवढं भाताला त्यांच्या तांदळाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी बाईंनी घातले. आता एक उकळी आल्यानंतर बाईंनी हलवून त्याला झाकण लावून मस्त 2 शिट्ट्यात मस्तपैकी भात तयार झाला. बघा किती छान झाला.